पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्यावरती इच्छुकांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण जाणून घेऊया। तर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मंत्री बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। तर या प्रसंगी नागपूरच्या रामगिरी या निवासस्थानी मुख्यमंत्री होते आणि यावेळी अनेक इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात भाऊगर्दी केल्याचं दिसून आलं। मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्यावरती इच्छुकांनी प्रचंड गर्दी केली होती। महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला शेवटचे 3 दिवस शिल्लक राहिलेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या नागपूरला मुक्कामी आहे आणि त्यांच्या रामगिरी या निवासस्थानासमोर आपण बघू शकतो की अनेक इच्छुकांनी गर्दी केलेली आहे। ज्या प्रकारे अनेकांना अशी अपेक्षा आहे की कुठेतरी मुख्यमंत्र्यांसोबत बोललं तर त्यांना तिकीट मिळू शकते किंवा तेच अंतिम निर्णय घेऊ शकतात। त्यामुळे मग अनेक इच्छुक आहे जे इथे भेटायला आले आहे। प्रभाग 37 मधनं जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातला भाग आहे। ताई, काय नाव आहे तुमचं? मी प्राध्यापक शुभांगी कुकेकर। बरं, ते मुख्यमंत्र्यांना भेटायला आलाय, काय मागणी राहील? भेटायला आलेली आहे, अर्ज केलेला आहे उमेदवारीसाठी आणि जनतेची सेवा करायची इच्छा आहे। कोणत्या प्रभागातनं? मी 37 मधनं आहे। मी 37 महिला ओपनमधून मी उमेदवारी मागितली आहे आणि त्याच्या संदर्भात मी देवेंद्रजींशी भेटायला आली आहे। काय वाटतं, अपेक्षा आहे तुम्हाला? हो, अपेक्षा तर आहेत, कारण गेल्या 22 वर्षापासून आम्ही पार्टीचं काम करतोय आणि जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना पार्टीने तिकीट द्यावं अशी अपेक्षा आहे। तुमचं काय नाव आहे? मी त्याच्यासोबतच आहे। तर आपण बघू शकतो की अनेक असे इच्छुक आहे जे इथे आलेले आहे आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कदाचित त्यांना अशी अपेक्षा आहे की तोडगा निघेल, तिकिटी संदर्भात त्यांना त्यांचं मत मांडायचं आहे। कारण की अनेकांनी पक्षाकडे अर्ज केलेला आहे, मात्र अजूनही भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही। त्यामुळे यादी जाहीर होण्याच्या आधी कुठेतरी एक शेवटली भेट म्हणून, एक शेवटला प्रयत्न म्हणून अनेक इच्छुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रामगिरी निवासस्थानी आलेले आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।